ऑइल वॉर चाललंय, पण आपल्या भारतात गॅस का महाग होतोय? ऑइल आणि गॅसचं एक्झॅक्ट कनेक्शन आहे तरी काय ते आपण बोलूच. पण आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो, आणि आमचे 4 ते 5 मिनिटाचे व्हिडिओ सुद्धा बघा. त्याने पोर्टफोलिओ कसा स्ट्रॉंगली बिल्ड करायचा याची खूप चांगली आयडिया येईल. आता वळूयात मुख्य विषयाकडे. गॅस आणि ऑइल हे खरं तर पूर्णपणे वेगळे फ्युएल्स आहेत, पण एनर्जी मार्केटमध्ये हे दोन्ही खूप क्लोजली कनेक्टेड असतात. रिफायनरीमध्ये जेव्हा क्रूड ऑइल प्रोसेस केलं जातं तेव्हा त्यातून वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, जसं की पेट्रोल, डिझेल, जेट फ्युएल आणि एलपीजी. म्हणजे क्रूड ऑइल रिफायनिंग करताना एलपीजी तयार होतो, आणि नॅचरल गॅस फील्ड्समधून जो गॅस बाहेर येतो त्यात मिथेन, प्रोपेन आणि ब्युटेन असतात. प्रोसेसिंग केल्यावर मिथेनमधून सीएनजी किंवा पीएनजी येतो. म्हणजे सीएनजी आणि पीएनजी क्रूड ऑइल पासून बनत नाहीत, पण तरीही सीएनजी आणि पीएनजीची प्राइस का वाढते? कारण भारताला मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस इम्पोर्ट करावा लागतो, आणि अनेक एलएनजी कॉन्ट्रॅक्ट्स ज्यात गॅसची प्राइस हा क्रूड ऑइलच्या प्राइसच्या काही टक्क्यांवर ठरवला जातो. म्हणून चेन अशी बनते: आधी ऑइल प्राइस वाढते, मग एलएनजी कॉन्ट्रॅक्ट प्राइस वाढते, मग गॅस इम्पोर्ट कॉस्ट वाढते, आणि त्याचा परिणाम म्हणून भारतात सीएनजी, पीएनजी महाग होतात. म्हणून एलपीजी असो किंवा सीएनजी, पीएनजी, एनर्जी मार्केटमध्ये ऑइल आणि गॅस प्राइसेस एकमेकांवर इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करतात. अशाच सोप्या भाषेत फायनान्शियल अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा.